प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्यों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिने 20 सप्टेंबर 2025 शनिवार. माझ्याकडे पुरेस आहे माझ्या भावानो, तुझ्याकडे जे आहे ते तू तुझ्याकडेच ठेव. उत्पत्ती 33 अध्याय 9 वचन. याकोब आणि एसाव हे जुळे होते, तरीही एसावला मोठा म्हटले गेले. पण जन्मताना याकूब त्यांची पायाचे टाचेला धरून बाहेर आला. त्याला मागे टोकण्याची प्रयत्न करत नंतर याकोबाने चतुराईने एसावचे पायील जन्मसिद्ध हक्क घेतला आणि बसवून आपल्या वडिलांचा आशीर्वादही चोरला. त्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यात स्पर्धा आणि कडवटपणा वाढला. एसावने आपल्या मनात कटुता, शत्रुत्व आणि सूडपणा भरून घेतले. परंतु काळाच्या ओघात एसावचे मन शांत झाले. अनेक वर्षांनंतर जेव्हा एसाव आणि याकूब भेटले, तेव्हा बायबल म्हणते एसाव त्याला भेटायला दावत केला, त्याला मिठी मारली, त्याच्या मानेवर पडला, त्याला चुंबन दिलं आणि ते दोघे रडले. उत्पत्ती 33 अध्याय वचन 4. समाधान आणि उदारता ही त्या क्षणी दोघांनी दाखवलेली सुंदर गुणधर्म होती. एसावने प्रेमपूर्वक याकोबाने आणलेली भेटवस्तू नाकारली व म्हणाला, माझ्याकडे पुरेसे आहे माझ्या भावानो, तुझ्याकडे जे आहे ते तू तुझ्याकडे ठेव. याकूब म्हणाला, देवाने माझ्यावर कृपापूर्वक बघितले आहे आणि माझ्याकडे पुरेसे आहे. उत्पत्ती 33 अध्याय 11 वचन. लक्ष द्या, एसाव म्हणतो माझ्याकडे पुरेसे आहे आणि याकोबही म्हणतो माझ्याकडे पुरेसे आहे. आज जगभरात लोक सतत असमाधानी दिसतात. कितीही मिळवलं तरी त्यांना ते अपुरं वाटतं. अगदी अन्यायाने मिळवलेलं तरीही अपुरं वाटतं. त्यांना अजून हवं असतं. पण या दोघा भावांनी वेगळं दाखवलं. समाधानाने ते म्हणाले, माझ्याकडे पुरेसे आहे आणि देवाने मला कृपापूर्वक दिले आहे. प्रेषित पौल यांचा सल्ला काय आहे? जो चोर होता तो आता चोरू नये, पण मेहनत करून आपल्या हातानं चांगलं काम करावं, म्हणजे ज्याला गरज आहे त्याला द्यायला त्याच्याकडे काहीतरी असेल. एफेसी अध्याय 4:28 वचन. आणि पुन्हा तो म्हणतो, मी जे काही अवस्थेत आहे त्यात समाधानी राहणं मी शिकलो आहे. मला नम्र यावेल जमत आणि मला विपुलतेही राखायला जमत. मी सर्व ठिकाणी सर्व गोष्टींमध्ये तृप्त राहणं आणि उपाशी राहणं, विपुलता आणि अभाव हे सर्व मी शिकलो आहे. फिलिप्पियर अध्याय 4:11 आणि 12 वचन. समाधान जीवन हृदयात आनंद, पण असमाधानाचं जीवन अस्वस्थ आणि दुःख निर्माण करत. प्रिय देवाची मुलं, तुम्ही जे काही दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानत आणि समाधानाने राहता, तेव्हा परमेश्वर ज्याला असा हृदयात आनंद मिळतो, तो तुम्हाला अधिक कृपा आणि आशीर्वादाने भरून टाकेल. पुढील ध्यानासाठी वचन. खरंच माझ्याकडे सर्व आहे आणि मी भरपूर आहे, मी पूर्ण आहे. फिलिप्पियर अध्याय 4:18 वचन. आज बायबल वाचन. सकाळी उपदेशक अध्याय 4, 5 आणि 6. संध्याकाळी 2 कोरिंथियर अध्याय 12. धन्यवाद. 12.